जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. नास्तिक संमेलन नावाचं एक रंगारंग मनोरंजनाचा कार्यक्रम अलीकडेच पार पडला पुण्यामध्ये. आणि ह्या कार्यक्रमामध्ये स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्या लोकांनी, त्यामध्ये मुग्धा कर्णिक नावाची एक महिला, तिने वारकरी संप्रदाय हा कालबाह्य झालेला आहे, अडाणेश्वर, तुकाराम अशा पद्धतीचे शब्द वापरून वारकरी संप्रदायाने वारकरी संप्रदायाच्या संतश्रेष्ठांवर टीका केली. खूप म्हणजे दिवसांपूर्वी, 2-1 वर्षापूर्वी मी हीच मुग्धा कर्णिक हिच्याबद्दल बोललो होतो. ती मुग्धा धनंजय म्हणून लिहिते सोशल मीडियावर. पराकोटीचा मोदी द्वेष, भाजप आणि संघाचा द्वेष मी समजू शकतो. तुमच्या राजकीय मतांना आम्ही पूर्णतः मान्यता देतो, सहमत आहोत. तुमचे राजकीय मत तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. पण भारताला लाभलेली एक जे दार्शनिक आध्यात्मिक परंपरा आहे, त्या परंपरेसोबत जे लोक भावनात्मक दृष्ट्या जुळलेली आहेत, ज्या संविधानाच्या तुम्ही गप्पा करता, त्या संविधानामध्ये तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं असताना आणि भारतीय दंड संहितेमध्ये इतरांच्या धार्मिक भावना दुखावणे हा कायद्याने गुन्हा असताना आणि संविधानाच्या चौकटीमध्ये कायदा मोडून तुम्ही अभिव्यक्ती सादर करू शकत नाही, कायदा मोडणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्याला गुन्हा समजला जातो, ही गोष्ट माहीत असून सुद्धा कायदा हातात घेऊन ब्लास्फेमी सारखा ऍक्ट तुम्ही तुमच्यावर लागावा अशा पद्धतीचं कृत्य करून अखंड वारकरी संप्रदाय, ज्याला आम्ही विश्व संप्रदाय म्हणतो, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते, हा सर्वसमावेशक वारकरी संप्रदाय, कबीर लतीफ मोमीन मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास, याशी भावनात्मक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या एक ज्याला म्हणतो की आज जिथे पोलरायझेशन चाललेलं आहे आपल्या देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये ध्रुवीकरण चाललेलं आहे, त्या ध्रुवीकरणामध्ये एक बाजू इतकी कट्टर, इतकी आक्रमक झालेली असताना जिथे सर तनसे जुदाचे नारे दिले जातात, त्याच्या दुसऱ्या बाजूला एक असा संप्रदाय आहे की जो म्हणतोय की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मा म्हणून. त्याची चिकित्सा करताना त्या परंपरेच्या संतश्रेष्ठांबद्दल इतक्या घाणेरड्या टिप्पण्या करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? मला माहिती आहे तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे, की हा जो संप्रदाय आहे त्याचं मोरल डाऊन करायचं आहे तुम्हाला. आणि हे मोरल डाऊन तुम्हाला याच्यासाठी करायचं आहे की हे एक टेस्टिंग आहे. या जगातला सगळ्यात मोठा धंदा ही नास्तिकता आहे. आपल्या देशाची समस्या अशी आहे की आपल्या देशामध्ये नास्तिकतेची चिकित्सा होत नाही. एक खूप मोठा गैरसमज आपल्या देशामध्ये, खूप मोठी अंधश्रद्धा चालते की आपल्या देशाची प्रगती ही दैववादामुळे आणि आस्तिकतेमुळे खुंटलेली आहे, किंवा अंधश्रद्धा ही या देशाची मोठी समस्या आहे. आपल्या देशामध्ये गटाराच्या समस्येपासून ते लोकसंख्येच्या समस्येपर्यंत भ्रष्टाचाराची समस्या, अशा हजारो समस्या आहेत. एक साधं उदाहरण देतो की गंगेचं पाणी निर्मळ आहे, पण तिथे लोक जाऊन काय करतात की बायोडिग्रेडेबल वेस्ट त्याच्यामध्ये टाकतात. म्हणजे तेल टाकतायत, किंवा त्याच्यामध्ये पानं फुलं टाकतायत, किंवा त्याच्यामध्ये आंघोळ करतायत, किंवा त्याच्यामध्ये वेस्ट, ह्युमन वेस्ट त्याच्यामध्ये जात आहे. म्हणून बोंब ठोकणारे हे नास्तिक की बाबा आपण आपली गंगा दूषित केली, आणि गंगा दूषित कोणी केली? भाविकांनी केली. त्या गंगेच्या पाण्यामध्ये किंवा त्या नद्यांच्या पाण्यामध्ये कत्तलखान्यातला वेस्ट, तिथलं रक्त त्या पाण्यामध्ये मिसळलं जात आहे. मोठमोठ्या केमिकल कंपन्या, जसं आता रत्नागिरीमध्ये फॉरेवर केमिकलची कंपनी लागणार आहे, किंवा आता डिफॉरेस्टेशनसाठी सरकारने जी 35 लोकांना फक्त रोजगार निर्मिती होणार म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1800 झाडं तोडण्याचा, 1800 की 18,000, मला ते हे नाही, त्याचा आकडा निश्चित माहिती नाही, तुम्ही गुगल करून घ्या. कारण की मला ती बातमीच वाटली. झाडं तोडणार आहे 35 नोकऱ्यांसाठी, तिथं मायनिंग प्रोजेक्ट तुम्ही सुरू करताय, किंवा अरवली पर्वत रांगा कापण्याचा जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, अशा हजारो पर्यावरणाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून गंगेमध्ये केवळ भाविक घाण करतात, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून भाविकांनी गंगा दूषित केली, अशी बोंब उठवणाऱ्या, अशी हायतोबा करणाऱ्या लोकांनी कधीही या देशामध्ये केमिकल कंपन्यांच्या मार्फत त्या गंगेच्या पाण्यामध्ये जे अशुद्ध पाणी सोडलं जाते, जे वेस्ट सोडलं जाते, जे केमिकल सोडलं जाते, मुळात बायोडिग्रेडेबल केमिकलमुळे कधीही पाणी दूषित होत नसतं. कारण की पाण्यामध्ये मुळातच जमिनीवर राहत असलेल्या जीवांपेक्षा अधिक जीव राहतात. त्यांचं सुद्धा वेस्ट फॉर्मेशन तिथेच होतं. ते डिके होतात त्यांच्या बॉडीज पाण्याच्या आतमध्ये, त्या सडतात तिथेच. एखादा मासा मेल्यानंतर किंवा पाण्याच्या आतमधला कुठला प्राणी मेल्यानंतर
पण एक नैसर्गिक व्यवस्था वाहत्या प्रवाहाच्या पाण्यामध्ये झालेली असते की जेही बायोडिग्रेडेबल म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या ज्या गोष्टींचं विघटन शक्य आहे त्या सगळ्या विघटित होणाऱ्या सगळ्या वेस्टला सगळ्या कचऱ्याला गिळंकृत करण्याची किंवा समाविष्ट करून घेण्याची क्षमता पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये असते. पण बाहेरून टाकल्या जाणाऱ्या केमिकल्सना प्युरिफाय करण्याची त्यांचं शुद्धीकरण करण्याची क्षमता कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रवाहामध्ये नसते. ती समुद्रात सुद्धा नसते. आज आपण समुद्र सुद्धा घाण करतो. पण ज्या पद्धतीने दाखवले जाते की गंगा केवळ किंवा कुठलीही नदी ही केवळ गणपती विसर्जनामुळे किंवा भाविकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळेच दूषित होत आहे आणि सगळं खापर हे दैववादावर फोडलं जातं. त्याच पद्धतीने भारतामध्ये नास्तिकांनी हे जे अवडंबर माजवलेलं आहे हे का माजवलेलं आहे? या नास्तिकांचे शिरोमणी या नास्तिकांचे महागुरु म्हणजे स्टीफन हॉकिन्स सारखे लोक आज कुठं आपल्याला पाहायला मिळाली? ते त्या एप्स्टीन आयलंडवर आपल्याला बघायला मिळाली. तो बिचारा फ्रॉक वगैरे घालून पूर्ण मुलीच्या परिवेशामध्ये स्टीफन हॉकिन्स आलेला आहे. ज्या स्टीफन हॉकिन्सने ताकदीने ही गोष्ट मांडली की जगामध्ये ईश्वराचं अस्तित्व नाही. ईश्वराचं अस्तित्व न मानणारा हा व्यक्ती सैतानाचं अस्तित्व मानतोय. तिथे फ्रॉक घालून लिपस्टिक घालून तो बिल गेट्सच्या मिठीमध्ये जातोय. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे रिच्युअल्स तिथं फॉलो केल्या जातात. सॅटॅनिक कल्ट तिथं मानला जातो. सैतानाची उपासना तिथे केल्या जाते. आज कित्येक लोक या स्टीफन हॉकिन्सच्या नावाने ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करताना आपल्याला दिसतात आणि विज्ञान ईश्वर मानत नाही अशा वल्गना करताना दिसतात. मुळात विज्ञानाचं स्वतःचं असं स्पष्ट कुठलंही मत नसतं. मत असतं ते वैज्ञानिकांचं असतं आणि वैज्ञानिकांची मतं जर का आपण ध्यानात घेतली तर अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी व्यक्ती असो जी वेळेला सुद्धा इल्युजन मानते. म्हणजे आदिगुरु शंकराचार्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जे आपल्याला उपनिषदांमधून जे ज्ञान आलेलं आहे या जगाला मिथ्या म्हणणाऱ्या आदिगुरु शंकराचार्यांवर प्रचंड टीका आपण करतो. पण टाइम इज अ स्टबन इल्युजन म्हणणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाईनचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा त्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या विचाराने ईश्वराची काय व्याख्या हे आपण कधी बघितलं का? अल्बर्ट आइन्स्टाईनने कधी ईश्वर नाकारलाय? थॉमस एडिसनने कधी ईश्वर नाकारलाय? हे आपण ऐकलंय का? वैज्ञानिकांची मतं असतात स्वतंत्र, विज्ञान स्वतः काही सांगत नाही. हे आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या देशामध्ये नास्तिकांची चिकित्सा होत नाही आणि नास्तिक सर्वाधिक वैज्ञानिक अंधश्रद्धा पसरवताना आपल्याला दिसतात. देशाच्या प्रगतीच्या आडव्या येणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर बाबा या समाजामध्ये किती अंधश्रद्धा आहेत की पोलीस आपल्या देशाला न्याय देण्यासाठी ही पोलीस यंत्रणा आहे. ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. पोलीस यंत्रणा ही सरकारच्या बाजूने जनतेला कंट्रोल करण्यासाठी आहे. ही पहिली गोष्ट आहे. त्याचं तुमच्या न्यायाशी काही देणं घेणं नाही. आज तुम्हाला सोशल मीडियावर हजारो व्हिडिओज असे मिळतील की ज्यामध्ये पोलीस यंत्रणा लोकांना दावत आहे, आंदोलन करताना मारहाण करत आहे, पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्या जाते, जाब विचारणाऱ्याला हाकलून दिले जाते, तक्रारदारासोबत गेलेल्या व्यक्तीवर शिवीगाळ केल्या जाते, कस्टडीमध्ये मृत्यू होतात. धिंड काढण्यापासून ते PCR पर्यंत या सगळ्या इलिगल गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे का? पोलीस पकडतात, त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करतात त्याची धिंड काढतात आणि धिंड काढून ते असं दाखवतात लोकांना की आम्ही तुमच्यावर उपकार केले, बघा आम्ही गुन्ह्याला कंट्रोल केलं. वास्तविक पाहता धिंड काढणे हे आपल्या IPC मध्ये किंवा कुठल्याही कायद्याअंतर्गत येत नाही. त्याला पकडून त्याच्यावर प्रॉपर चार्ज फाईल करणे आणि त्याला न्यायालयामध्ये उपस्थित करणे हे पोलिसांचं काम आहे. पण आज न्यायालयामध्ये जितक्या केसेस पेंडिंग आहेत त्या केसेस सॉल्व्ह करायला पुढचे 300 वर्ष लागतील. अशा पद्धतीची संथ गतीने चालणारी आपली न्याय व्यवस्था ही आपल्याला न्याय प्रदान करण्यासाठी आहे. ही पण अंधश्रद्धा आहे. अशा कित्येक अंधश्रद्धा, सरकारने दिलेली आश्वासनं सुद्धा अंधश्रद्धा असतात. ऍड कमर्शियल चालतात टीव्हीवर. आज जर का माणसाच्या घामामध्ये, पुरुषाच्या घामामध्ये मेल फेरोमॉन, अँड्रू स्टॅडिनन सारखं एक फेरोमॉन आढळतं. मनुष्य जेव्हा मेहनत करतो तेव्हा त्याच्या घामातून त्याचा एक गंध येतो. तो गंध पुरेसा असतो स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी. पुरुषाच्या घामामधून येणारा गंध म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमच्या विज्ञानाचा आधार घेत जर का आपण बघितलं तर स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी एका मेहनत घेतलेल्या पुरुषाचा घाम पुरेसा आहे. आज त्या घामाला तुम्ही पाश्चिमात्य संकल्पनेतून ओडर ही संकल्पना दिली, त्याला तुम्ही दुर्गंध संबोधलं. घामाचा दुर्गंध येणे हा आजार आहे. त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये वेगळी स्वतंत्र उपचार पद्धती आहे, वेगळी ट्रीटमेंट आहे. पण घामाला दुर्गंध नसतो. तर त्याच्यामध्ये नैसर्गिक आकर्षण करणारे म्हणजे अपोजिट जेंडरला नैसर्गिकरित्या आकर्षित करणारे तत्व त्याच्यामध्ये उपस्थित असतात, त्याच्यामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात. त्याच्यावर डिओड्रंट आपण मारून स्त्रियांना आपण आकर्षित करतोय अशा पद्धतीच्या ऍड कमर्शियल जर का टीव्हीवर चालतात तर ही काय आहे? ही अंधश्रद्धा आहे. पण त्या अंधश्रद्धेच्या विरोधात कधीही कोणी बोलत नाही. प्रत्येक ऍड कमर्शियल हे अवैज्ञानिक आहे. प्रत्येक ऍड कमर्शियल जे तुमच्या जे तुम्ही सगळ्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट बघताय, 7 दिवसात गोरं होणे असो,
किंवा नितळ कांती असो किंवा डे क्रीम असो, नाईट क्रीम असो, केस गळती थांबवणारा शॅम्पू असो, ही प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा आहे. आणि जे मी सांगितलं की तोंडाचा दुर्गंध किंवा शरीराचा घामाचा दुर्गंध हे बॉडीमध्ये टॉक्सिन्स जास्त झाल्याची लक्षणं असतात किंवा अंगावर मस येणे, या गोष्टी याच्यासाठी एक स्वतंत्र ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये असते. तो आजार आहे, पण मूलतः ज्या व्यक्तीचा भरपूर घाम जातो, जो भरपूर घाम गाळतो, जो सकस आहार घेतो, जो शुद्ध आहार घेतो, सात्विक आहार घेतो, निद्रा ज्याची व्यवस्थित आहे, त्या पुरुषाच्या शरीराला येणारा घामाचा गंध असतो, दुर्गंध नाही. पण पहिल्यांदा ते दुर्गंध आहे हे तुमच्या डोक्यामध्ये भरलं गेलं. बॉल्डनेस, ज्याला आपण टक्कल पडणे म्हणतो, हे खूप नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे ते चाळ लागणे ज्याला म्हणतो आपण किंवा एखाद्या आजाराने केस गळती, हा आजार आहे. पण टक्कल पडणे ही खूप नैसर्गिक प्रक्रिया आहे. आमच्या एका मित्रांनी अलीकडे एक केशरोपण केलं. केशरोपण करण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीचं शरीरयष्टी आणि त्याचं जर स्वरूप बघितलं तर खूप आकर्षक, मला तरी असं वाटतं की बाबा पुरुष म्हणून त्याने निसर्गतः स्वतःला स्वीकार करायला हवं होतं. आज त्याने केशरोपण केल्यानंतर तो बच्चा दिसतोय. त्याला असं गुलुलुलु करायची इच्छा होती. तुम्ही निसर्गतः स्वतःला स्वीकारत होता एकेकाळी, पण आज रोजी तुम्ही बॉल्डनेसला आजार म्हणून संबोधलाय. तर आयासारखी हे आलेले आहेत, प्रोडक्ट्स आलेले आहेत. एवढंच काय, मला सुद्धा काही लोकांनी अप्रोच केला की मी अशा काही प्रोडक्टची मी ऍड करावी, खास करून तेव्हा जेव्हा माझे केस कमरीपर्यंत आलेले होते. आई गेल्यानंतर मी ते काढलेत. पण निसर्गतः तुम्ही त्या गोष्टीला स्वीकारलं पाहिजे. तुमचं जे स्वरूप आहे त्या गोष्टीला तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या देशामध्ये ही स्वीकारण्याची पद्धत होती. पण तुम्ही नसल्या गोष्टी निर्माण करून, पेरून, की बाबा टक्कल पडलेला व्यक्ती विद्रूप दिसतो, ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये पेरून तुम्ही त्या पद्धतीचे प्रोडक्ट विकले आणि खूप मोठी इंडस्ट्री उभी केली, ही अंधश्रद्धा आहे. बॉडी शेमिंग ही अंधश्रद्धा आहे. एक विकृती समाजामध्ये की बाबा बायसेक्शुअल असणे हे चॉईस कशी असू शकते. मुळातच बायसेक्शुअल असणे हे बेकायदेशीर आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत संबंध तुम्हाला प्रस्थापित करावे लागतात तरच तुम्ही बायसेक्शुअल असू शकता. पण बायसेक्शुअल लोक स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून नारे देतात, रॅली काढतात आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरतात, प्रतिमा वापरतात. हे किती अनैतिक गोष्ट आहे, ही किती विकृत गोष्ट आहे. पण त्या विकृतीला पाठिंबा देणारे हे वामपंथी, या वामपंथींची मानसिकता काय असेल बघा, की श्याम मानव सारखा व्यक्ती आणि अलीकडे हे जे नवीन आपला विकास दिव्य कीर्ती, जो आजकालचा रजनीश ओशो किंवा ह्यांचा जो हे बनलेला आहे, सॉक्रेटिस बनलेला आहे किंवा अरिस्टॉटल जो बनलेला आहे वामपंथ्यांचा, डाव्यांचा, हा जो विचारवंत जन्माला आलेला आहे. तर या विकास दिव्य कीर्ती आणि श्याम मानव सारख्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की मनुष्य हा कधीच मोनोगमिक असू शकत नाही, हा पॉलिगमिक असतो. म्हणजे पॉलिगमी हे माणसाच्या बेसिक नेचरमध्ये असते, म्हणजे बहुपत्नीत्व. मनुष्य कधीही हा एक पत्नी व्रत असू शकत नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून श्याम मानव सारखे लोक, विकास दिव्य कीर्ती सारखे लोक बहुपत्नीत्व नाही तर व्यभिचाराला ते चालना देत आहेत, ते बढावा देत आहेत. अशा पद्धतीचं हे नास्तिकत्व समाजामध्ये पेरणारी लोक मुळात समाजाला इमॉरल करत आहेत. एक नास्तिक हा मॉरल कसा असू शकतो? जर एखादा नास्तिक जर स्वतःला नैतिक म्हणत असेल तर तो स्वतःला मूर्ख बनवतोय किंवा तुम्हाला चिवत्या बनवतोय. याच्यापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये असू शकत नाही, कारण की नास्तिकतेची एकच व्याख्या आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. हे चार्वाकने केलेली ही जी व्याख्या आहे, हीच नास्तिकतेची व्याख्या आहे. म्हणजे जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत शानो शौकतनं जगायचंय, कर्जा करायचं आहे, कर्ज करून तुम्हाला तूप प्यायचं आहे, कारण की एकदा मनुष्याचा देह जळल्यानंतर त्याला पुनरागमन नाही, कुठल्याही पद्धतीचं कर्मबंधन त्याला लागत नाही. त्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये काम याला मध्यभागी ठेवून त्याला मिळवण्याचं साधन म्हणजे अर्थ, म्हणजे साध्य हे काम आणि अर्थ हे साधन, या स्वरूपाने जीवन जगलं पाहिजे. या स्वरूपाने जीवन जगणारा व्यक्ती स्वतःला नैतिक सांगतोय की बाबा आम्ही नैतिक आहोत आणि आम्हाला समाजाला नैतिक बनवायचं आहे. त्यांना आपण प्रश्न का बनवायचा आहे नैतिक, मला वाटते म्हणून, हे उत्तर असू शकत नाही. मुळातच या लोकांची जर का आपण चिकित्सा केली तर ह्यांच्यामध्ये इतकी घाण आपल्याला दिसून येते. मुळातच ही लोक इतकी कन्फ्युज असतात. पण दुर्दैवाने नास्तिकतेची चिकित्सा आपल्या देशामध्ये होत नाही. दाभोळकरांना एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन का घेत नाही, तर ते म्हणतात की माझा विश्वास आहे की हे सगळं बदलेल. विश्वास एलिमेंटरी टेबलमध्ये कुठं असतो? विश्वास काय असतो? हे किती इम्प्रॅक्टिकल आणि अवैज्ञानिक गोष्ट दाभोळकर बोललेले आहेत. विश्वास आहे म्हणजे काय आहे? कुठून जन्माला आला विश्वास? तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्यावं, हे अत्यंत प्रॅग्मॅटिक, अत्यंत व्यावहारिक गोष्ट आहे. पण त्या व्यावहारिक गोष्टीला छेद तुम्ही विश्वास नावाची एक अंधश्रद्धा समाजामध्ये पेरताय. आज दाभोळकरांच्या फोटोला हार घातला जातो, ही अंधश्रद्धा आहे. एवढंच काय, तर ह्या लोकांनी होमिओपॅथी आणि आयुर्वेदावर ज्या पद्धतीने टीका केलेल्या आहेत, या नास्तिक डॉक्टरांनी खास करून, आज होमिओपॅथीमुळे बरे झालेली लोक यांची कित्येक उदाहरणं, काही तर आम्ही अनुभवलेली आहेत. ही उदाहरणं मी प्रत्यक्ष देऊ शकतो. प्रमाण, मी शरीरातल्या गाठी गेलेल्या बघितलेल्या आहेत होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने. पण तरी सुद्धा डॉक्टर प्रदीप पाटील सारखे लोक किंवा काही सावरकरवादी डॉक्टर सुद्धा आयुर्वेदावर आणि होमिओपॅथीवर टीका करणारे 2-2 हाताचे लेख लिहिताना मी बघितलेले आहेत. मी कॅन्सर बरा झालेला बघितलेला आहे. लोकांचे अनुभव आमच्या पदरी असताना, आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत असताना तुम्ही समाजाला मूर्ख ठरवता. डॉक्टर प्रदीप पाटील नावाचा एक मानसोपचार तज्ञ हळदीवर लेख लिहितो
की हळद ही जसं वारकरी संप्रदाय हा पारंपरिक आहे आणि हा चुकीचा आहे आणि कालबाह्य आहे, त्याने हळदीवर लेख लिहिला की हळद कशी कालबाह्य आहे, ते एकदम क पदार्थ आहे, त्याला काही किंमत नाही. नंतर मी हळदीवर रिसर्च केला आणि मोठमोठ्या डॉक्टरांचे, मोठमोठ्या ऑन्कोलॉजिस्टचे मी त्याच्यावर हे बघितले, प्रमाण बघितले की हळद शरीराला गरजेची आहे. आणि त्यामध्ये जर का तुम्ही हळदीचं संपूर्णतः कर्क्युमिन तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला काळी मिरी जर का मिक्स करून तुम्ही खाल्लं तर त्याचं कर्क्युमिन तुमच्या शरीराला मिळतं. अशा पद्धतीचे वैज्ञानिक आधार असून सुद्धा केवळ आयुर्वेदाचा द्वेष म्हणून अशा पद्धतीची लोक अशा पद्धतीचे लेख लिहितात. या लोकांमध्ये नैतिकता आहे हे कशावरून तुम्ही म्हणू शकता? एका नास्तिकासोबत तुम्ही तुमची मुलगी, पत्नी किंवा कुठली स्त्री कशी काय तुम्ही सोडू शकता मोकळी? कारण की तो तर व्यक्ती भोगवादी आहे. त्याच्या मनामध्ये काम उत्पन्न झाल्यानंतर नास्तिक मानसिकतेतून चोरी करणे गुन्हा नाहीये. चोरी करताना पकडले जाणे समाजामध्ये हा गुन्हा आहे. ही नास्तिक मानसिकता असते खरी. नास्तिकतेचा आणि नैतिकतेचा काहीही संबंध नसतो. मग धर्माचा आणि नैतिकतेचा संबंध असतो का? मग खराच सारख्याचं उदाहरण तुम्ही द्याल की बाबा ही लोक देवाच्या नावाने अनैतिकता करतात. मुळातच जोही व्यक्ती दैववादाच्या नावाखाली तुम्हाला भुलवत असेल आणि तुम्हाला म्हणत असेल की मी तुमचं भलं करून देतो, मुळातच तो अधर्म आहे. याचे प्रमाण शास्त्रामध्ये दिलेले आहेत. धर्माचं फळ काय आहे तर ब्रह्मसूत्रामध्ये धर्माती विरक्ती सांगितलेलं आहे. धर्माती विरक्ती म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्यातलं जे वैराग्य आहे ते धर्माचं फळ आहे. ती विरक्ती तुमच्या अंगी येण्यासाठी धर्म आहे आणि ह्या विरक्तीसाठीच वारकरी संप्रदाय आहे. इंद्रिय संयमावर आपला देश चालला पाहिजे, कारण की धर्माचं मूळ अर्थ आहे, अर्थाचं मूळ राज्य आहे, राज्याचं मूळ प्रजा आहे आणि प्रजेचं मूळ आहे इंद्रिय संयम. या इंद्रिय संयमावर म्हणजे संयमित लोक आणि सचरित्र लोक परधन मानावे जैसे वमन परस्त्री माते समान जाण, या मानसिकतेवर चालणारा जो आपला धर्म आहे, आज भोंदू बाबांचे रॅकेट्स बाहेर पडत आहेत. त्याला कारणीभूत धर्म नाहीये, त्याला कारणीभूत आहे लोकांमध्ये असलेली लालसा, लोकांमध्ये असलेला लोभ. आणि नास्तिकांमध्ये जो लोभ आहे, हे नास्तिक हे प्रसिद्धी लोलूप आहेत. मी काहीतरी जगद्गुरु तुकोबारायांवर टीका केल्यानंतर मला काहीतरी फोकस मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कॅरेक्टर असॅसिनेशन हे केवळ हिंदुत्ववाद्यांचंच होऊ शकतं, धार्मिक लोकांचंच होऊ शकतं. ही लोक इतक्या मोकळ्या विचारसरणीची असतात की आज याच्याजवळ झोपलेली आहे, उद्या त्याच्याजवळ झोपलेली आहे, परवा कोणासोबतही झोपलेली आहे. या गोष्टीला हे उघडपणे समर्थन करू शकतात. मुळातच समाजामध्ये चंगळवाद, कामवासना, उत्तेजना भरून समाजाला वेगळ्या मार्गावर नेण्यासाठी आणि एक सॅटॅनिक कल्टची स्थापना आपल्या देशामध्ये करण्यासाठी हा संघर्ष हिंदू मुसलमान संघर्ष नाहीये. मी कायमस्वरूपी सांगत आलेलो आहे, हा संघर्ष आस्तिक आणि नास्तिकांच्या मधला संघर्ष आहे. समाजाला नास्तिक बनवून, नास्तिकतेचा धंदा करून, स्वतःची घरं भरून समाजाला वेगळ्या वळणावर नेण्यासाठी आणि या सैतानी मार्गाला जे एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून आपल्या जगापुढे आलेलं असून सुद्धा आपण त्याच्याकडे डोळेझाक करतोय. या खरातकडे लोक जाऊन करंगड्या कापतायत, तिथे त्या सैतानाची उपासना करतायत, तिथे ते तंत्रपूजा करतायत. या सगळ्या धडधडीत दिसणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असून मोठमोठी लोक याला बळी पडत आहेत. तर खरोखर ही अंधश्रद्धा आहे का? हा मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये पडला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या लोकांची उपासना करता, पूजा करता नास्तिक म्हणून, ती लोक सुद्धा ह्याच मार्गातली आहेत. जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललो, ही गोष्ट सांगितली, त्या लोकांचे हस्तक म्हणून ही लोक जी काम करत आहेत. आणि कायमस्वरूपी समाजामध्ये योनी शुचित्व म्हणजे चारित्र्य नाही, स्त्रियांनी कितीही लोकांसोबत संभोग केला पाहिजे. पुरुषांनी जसं श्याममानव म्हणतो की बाबा जर का तुझ्या पत्नीला तुझा मित्रही आवडत असेल तर तुम्ही तिघांनीही सोबत राहिलं पाहिजे. तुमच्या लग्न संस्थेला तडा देणारे, तुमच्या कुटुंब संस्थेला तडा देणारे, आई वडिलांना वेगळं ठेवलं पाहिजे, आपण स्वतः वेगळं राहिलं पाहिजे. स्त्रियांनी मुलांना जन्माला घालू नये, त्यांना गृहिणी म्हणून त्यांनी राहू नये, त्यांनी बाहेर पडावं, त्यांनी काम करावं, स्वेच्छेनं स्वच्छंदी जीवन जगावं, कितीही पुरुषांसोबत सहवास करावा. या पद्धतीची विचारसरणी पेरणारे हे नास्तिक मेळावे असतात. यांचा समाजात असलेल्या नैतिकतेसोबत काळीचाही संबंध नसतो. जेव्हा धर्म हा विषय येतो तर धारे इति धर्म, धर्म तुम्हाला आचरण शिकवतो, धर्म तुम्हाला सामाजिक नियम शिकवतो, समाजशील प्राणी बनवतो. या समाजशील प्राण्याला अव्यवस्थेकडे नेण्यासाठी या नास्तिकांची ही दलालांची जमात समाजामध्ये सोडलेली आहे. वारकरी संप्रदाय हा खूप शुद्ध संप्रदाय आहे. आज जर का आपण वेळीच्या गोष्टींना विरोध केला नाही, जसं मी 2 वर्षापूर्वी या महिलेबद्दलच्या बोललो होतो, हिच्या विरोधात मी भाष्य केलं होतं की जगद्गुरु तुकोबारायांचा अशा पद्धतीचा अपमान कोणीही सहन करता कामा नये. आज कोणीही उठतंय, व्हिडिओ करतंय, त्याच्यामध्ये सनातन धर्माला, वैदिक धर्माला हाणून पाळून बोलतोय, शिव्या देतोय. कोणीही जर का सनातन धर्माची बाजू घेऊन भाष्य करत असेल त्याच्या विरोधात ते भाष्य करतात. स्वतःला वारकरी संबोधणारी लोक सुद्धा डाव्या आणि वामपंथी विचारांनी प्रेरित होऊन किंवा त्यांची दलाली खाऊन, त्यांच्याकडून पैसा हप्ता घेऊन समर्थ रामदास स्वामी असतील किंवा स्वामी समर्थ असतील यांच्या विरोधामध्ये व्हिडिओ करताना आपल्याला दिसत आहेत. मला कोणाला विरोध करायचा नाही, पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मुळातच वारकऱ्याने अशा पद्धतीचे प्रश्न विचारावे की स्वामी समर्थ हे यांनी इंग्रजांना या देशाबाहेर का काढलं नाही. खूप साधं आणि सोपं उत्तर आहे. आज आपल्याकडे वेळ नाही, मी याच्यावर विशेष बोलणार. मुळातच हा प्रश्न ज्याला पडतो, हा बालिश प्रश्न ज्याला पडतो की माऊली ज्ञानोबारायांनी तेव्हाच्या तुर्कांच्या, मुघलांच्या आक्रमणाला का थांबवलं नाही, का खिलजीच्या विरोधामध्ये त्यांनी भिंत उभी केली नाही, किंवा अशा पद्धतीचे प्रश्न ज्या लोकांना पडतात ना, त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल.
खूप साधं आणि सोपं उत्तर आहे त्याच्या मागे. उपनिषदांमध्ये त्याच्यातलं पूर्ण एकूण एक गोष्ट व्यवस्थितरित्या मांडलेली आहे. त्याच्यावर मी कधीतरी भाष्य करेल. पण मुळात खऱ्या वारकऱ्याला हा प्रश्न पडू शकत नाही, ज्याचं भेसळीचं वीर्य आहे, ज्याला जन्माला घालायला प्रचंड लोकांची मेहनत लागलेली आहे. म्हणजे तुम्हाला जन्माला घालायला जर का तुमच्या वडिलांची शुद्ध बीज आणि साधना लागली असेल तर तुम्ही वारकरी. पण प्रचंड लोकांची मेहनत जर का तुम्हाला लागलेली असेल तर तुम्ही कसले वारकरी? तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही त्यांच्या आईबद्दल बोलताय, एका स्त्रीबद्दल सन्मानानं बोलत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय त्याची रांड प्रसविली. या अशा रांडचे जे आहेत ना, तार्किकांचा टाका संघ, पांडुरंग स्मरावो नका शुधू मतंतरे नुमगे पुरे बुडालं, हा समाजाला बुडवणारा हाच वर्ग आहे. तुका म्हणे त्याचे दंड नाही ताडनाचे. या ताळक्याच्या पोटी जन्माला आलेल्या कुठले तरी पाप करून ही लोक जी जन्माला आलेली आहेत, त्यांनी समाजामध्ये हे जे अति तार्किकता आणि अतिचिकित्सेच्या नावाखाली धर्मचिकित्सा जी करत आहेत आणि समाजाचं, हिंदू समाजाचं, वैदिक संस्कृतीचं आणि सनातन वैदिक संस्कृतीचं आणि वारकरी संप्रदायाचं हे मॉरल डाऊन करण्याचं हे जे काम करत आहेत, ही जे धर्माची अतिव चिकित्सा करून समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, या लोकांवर कुठेतरी अंकुश लावला गेला पाहिजे, कुठेतरी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या पद्धतीचा प्रयत्न कुठेही होताना आपल्याला दिसत नाही. हे निरंकुश हा जो समाज आहे, आज मी खूप चांगली भाषा वापरली, मी माझा राग गिळलाय. मुळातच मी या विषयावर जेव्हा पुढे भाष्य करणार, मी इतकं फोडून काढेन ना यांना, तुम्हाला सांगतो. मी शपथ आहे तुम्हाला सांगतो पांडुरंगाची, मी फोडून काढेल अक्षरशः यांना. प्रसंगी ह्या लोकांना आपल्याला धडा शिकवावा लागेल कुठल्याही मार्गाने. अशा पद्धतीने या देशामध्ये राहून आम्ही आमच्या जगद्गुरु तुकोबारायांबद्दल इतक्या घाण पद्धतीने, माऊली ज्ञानोबारायांबद्दल इतक्या घाण पद्धतीने टीका ऐकून घ्याव्यात. अशा पद्धतीने हिंदू म्हणून आणि अशा पद्धतीने मोदी हे तू मुमकिन आहे आणि अशा पद्धतीने हिंदूंचं साम्राज्य आणि सत्ता हिंदूंची असं म्हणून असं निर्लज्जासारखं आपल्याला लाज का वाटत नाही? आपल्याला लाजा का वाटत नाही? एकमेव सचिन पाटील या विषयावर बोलतोय राव. कोणीच या विषयावर का बोलत नाही की बाबा यांना कुठेतरी थांबवा, कुठेतरी यांना अडवा, कुठेतरी हे नास्तिकता हाणून पाडा, कुठेतरी या गोष्टीला सरकार खतपाणी घालतंय हे आपल्याला दिसत आहे. या विषयावर सगळी लोक का भाष्य करत नाही? पाटील तुमच्यात खूप सामर्थ्य आहे, तुम्ही खूप छान बोलता, तुम्हीच फक्त बोलू शकता. अरे लाजीरवाणी गोष्ट आहे. मी एकटा का बोलतोय? सगळी का याच्यावर भाष्य करत नाही? सगळे याचा का विरोध करत नाहीत? सत्तेत फक्त भाजप असणे हेच हिंदुत्व आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपल्याला लाज का वाटत नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे, यांना कुठेतरी अडवलं पाहिजे. आज खूप सौम्य भाषेमध्ये मी समाचार घेतला, भविष्यामध्ये मी अत्यंत उग्र भाषा यांच्यासाठी घेणार. आणि काय तुम्हाला उपटायची ते उपटा यावी. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.